लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी स्वीट डिश बनवूयात। गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे। कढाई गरम झाली की 1 वाटी बारीक रवा यामध्ये घालून घ्यायचा। रवा एकसारखा हलवत थोडा रंग बदलेलीपर्यंत भाजून घ्यायचा। रवा छान भाजला गेलेला आहे, ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचा। गॅसवरती पुन्हा कढाई गरम करायला ठेवायची। यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं। तूप गरम झालं की काजू बदाम घालून हलका रंग बदलेलीपर्यंत भाजून घ्यायचे। तळलेले काजू बदाम बाजूला काढून घ्यायचे। राहिलेला तुपामध्ये भाजून घेतलेला रवा तो घालून घ्यायचा। एकसारखा मिक्स करायचा। 2 चमचे तूप यामध्ये घालून 2 मिनिट तुपामध्ये हा रवा भाजून घ्यायचा। 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं। रवा अजून घट्टसर वाटतोय, यासाठी अर्धी वाटी पाणी मी अजून यामध्ये घातलंय आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून हा रवा 5 मिनिटं वाफवून घ्यायचा। रवा एकसारखा वाफवून झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची। अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। एकसारखं मिक्स करून घ्यायची। साखर घातल्यानंतर हा रवा अगदी पातळसर दिसायला सुरुवात होते। यावेळेस आपल्याला थोड्या केसरच्या काड्या घालून घ्यायचे। तळलेले काजू बदाम घालून घ्यायचे। थोडंसं मीठ घालायचं। एकसारखं मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब